दशक 6वा समास 4था ब्रह्मनिरूपण. श्रीराम. कृतायुग 17,28,000, त्रेतायुग 12,96,000, द्वापार 8,64,000. आता कलयुग आहे का श्रीराम. कलयुग 4,32,000, चतुर्युगे 43,20,000. ऐसी चतुर्युगे सहस्त्र, तो ब्रह्म याचा एक दिवस श्रीराम. ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा, तेव्हा विष्णूची एक घटिका. विष्णू सहस्त्र होता एका, पळ एक ईश्वराचे श्रीराम. ईश्वर जाये सहस्त्र वेळ, ते शक्तीचे अर्धपळ. ऐसी संख्या बोलिली सकळ, शास्त्रांतरी श्रीराम. ऐसा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती. तरी अखंड खंडेना स्थिती, परब्रह्माची श्रीराम. परब्रह्माची कैशी स्थिती, परी हे बोलावयाची रीती. वेदश्रुती नेती नेती, परब्रह्मी श्रीराम. 4,760 इतुकी कलयुगाची रहाटी. उरल्या कलयुगाची गोष्टी, ऐसी असे श्रीराम. 4,27,000, 240 संवत्सर. पुढे अन्योविण्य वर्णसंकर, होणार आहे श्रीराम. ऐसे रचले सचराचर, येथे एकाहुनी एक थोर. पाहता येथीचा विचार, अंत न लगे श्रीराम. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर, सकळांमध्ये श्रीराम. ऐसे आपुला लेपरी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती. यदृष्टम तम नष्टम हे श्रुती, बोलतसे श्रीराम. आपुलाली उपासना, अभिमान लागला जना. ह्याचा निश्चय निवडेना, साधू विण श्रीराम. साधू निश्चय करीती एक, आत्मा सर्वत्र व्यापक. ये रहे अवघेची माईक, सचराचर श्रीराम. चित्री लिहिली सेना, त्यात कोण थोर कोण साना. हे तुम्ही विचाराना, आपुले ठाई श्रीराम. स्वप्नी उदंड देखिले, लहान थोर ही कल्पिले. परंतु जागे जालिया झाले, कैसे पहा श्रीराम. पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर. झाला अवघाची विस्तार, स्वप्न रचनेचा श्रीराम. अवघाची माईक विचार, कैचे लहान कैचे थोर. लहान थोराचा निर्धार, जाणती ज्ञानी श्रीराम. जो जन्मासी येऊन गेला, तो मी थोर म्हणताच मेला. परी ह्याचा विचार पाहिला, पाहिजे श्रेष्ठी श्रीराम. जयासी झाले आत्मज्ञान, तेची थोर महाजन. वेदशास्त्रे पुराण, साधू संत बोलिले श्रीराम. एव सकळांमध्ये थोर, तो एकची परमेश्वर. तयामध्ये हरिहर, होती जाती श्रीराम. तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार. स्थानमानाचा विचार, ऐलीकडे श्रीराम. नावरूप स्थानमान, हा तो अवघाची अनुमान. तथापि होईल निदान, ब्रह्मप्रळयी श्रीराम. ब्रह्मप्रळया वेगळे, ब्रह्म नावरूपा निराळे. ब्रह्म कोणी एका काळे, जैसे तैसे श्रीराम. करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण. तेची जाणावे ब्राह्मण, ब्रह्मविद श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपणनाम समास 4था समाप्त. दशक 6वा समास 4था ब्रह्मनिरूपण. श्रीराम. कृतयुग 17,28,000 वर्षांचे, त्रेतायुग 12,96,000 वर्षांचे, द्वापरयुग 8,64,000 वर्षांचे असते. आता कलियुगासंबंधी ऐका. कलियुग 4,32,000 वर्षांचे असते. चारी युगे मिळून कालगणना 43,20,000 वर्षे होते. अशी 4 युगे 1000 वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. अशी ब्रह्मदेवाची 1000 वर्षे म्हणजे विष्णूची एक घटका होते. विष्णूची 1000 वर्षे म्हणजे ईश्वराचे एक पळ होते. ईश्वराची 1000 वर्षे म्हणजे शक्तीचे अर्धपळ होते. शास्त्रांमध्ये या प्रकारे कालगणना सांगितली आहे. अशा अनंत शक्ती असतात आणि अनंत ब्रह्मांड रचना होतात आणि जातात. पण परब्रह्माची अखंड स्थिती कधी खंडित होत नाही. परब्रह्माची कसली आली आहे स्थिती? पण ही बोलण्याची एक रीत आहे. वेद आणि श्रुती ही नेती नेती म्हणून परब्रह्माचे वर्णन करतात. 4,760 वर्षे इतका काळ चालू कलियुगातील गेला आहे. म्हणजे शके 1581 मध्ये श्री दासबोध रचना झाली असावी.
उरलेल्या कलियुगाच्या काळासंबंधीचा विचार आता ऐका. कलियुगाची 4,27,240 वर्षे अद्याप शिल्लक आहेत. यापुढे येणाऱ्या काळात एकमेकात वर्णसंकर होणार आहे. याप्रमाणे सर्व चराचराची रचना झाली आहे. येथे एकाहून एक श्रेष्ठ आहेत. येथला विचार हा असा पाहू लागले असता त्याचा अंत लागत नाही. एक म्हणतात विष्णू थोर आहे, कुणी म्हणतात रुद्र थोर आहे, तर कुणी म्हणतात सगळ्यांच्या मध्ये शक्ती थोर आहे, असे आपल्या परीने सांगतात. परंतु कल्पांती सर्वच नाश पावते. यदृष्टम तन नष्टम असे श्रुती सांगते. सर्व लोकांना आपापल्या उपासनेचा अभिमान असतो. साधूंशिवाय या विषयींचा निर्णय होऊ शकत नाही. अवघे चराचर हे माईक आहे. आत्माच एक सर्व व्यापक आहे असा निश्चय साधू करतात. सैन्याचे चित्र रेखाटले आहे तर त्यात कोण थोर आणि कोण लहान याचा तुम्ही आपल्याशीच विचार करावा. स्वप्नात अनेक दृश्ये पाहिली, त्यात कुणी लहान कुणी थोर अशी कल्पनाही केली, पण जागे झाल्यावर काय होते ह्याचा जरा विचार करा. जागृत झाल्यावर विचार केला की कळून येते की कुणी लहान नसतो किंवा कुणी थोरही नसतो. स्वतःच्या कल्पनेमुळे सगळा स्वप्न विस्तार दिसत असतो. कुणाला थोर ठरवायचे किंवा लहान म्हणायचे हा सगळा मायेचा प्रभाव असतो. ज्ञानी लोक असतात तेच लहान थोराचा निर्णय करू शकतात. जो जन्मास येतो स्वतःला थोर समजतो तो जिवंत असून मेल्यासारखाच समजावा. श्रेष्ठ पुरुषांनी याचा विचार केला पाहिजे. ज्याला आत्मज्ञान झाले असेल तोच खरा थोर महात्मा होय. वेद, शास्त्रे, पुराणे व साधू संतांचे असे मत आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की एक परमेश्वरच सर्वात थोर आहे. हरिहर इत्यादी त्याच्याच ठिकाणी उत्पन्न होतात आणि लय पावतात. तो परमेश्वर खरे तर निर्गुण निराकार आहे. त्याचे ठिकाणी उत्पत्ती विस्तार वगैरे काहीच नाही. स्थलकालाचा आकाराचा विचार अगदी अलीकडचा आहे. नाम, रूप, स्थल, आकार, काल या सर्व अनुमानाच्या गोष्टी असतात. ब्रह्मप्रलयाच्या वेळी याचा निश्चित निर्णय होईल. ब्रह्म हे नामरूपाहून निराळे, प्रलय वेगळे असते. कुठल्याही काळी ब्रह्म जसेच्या तसे असते. जे ब्रह्मनिरूपण करतात संपूर्ण ब्रह्माला ऐक्य रूपे अनुभव रूपाने जाणतात त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनाच ब्राह्मण समजावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा समाप्त.